बघा, दोन्ही साईडला समुद्र आहे, खूप भारी व्ह्यू आहे आणि हवा पण तशी सुटली. बीच खूप छान असा बीच आहे. आणि तर मंडळी, तर आता आलोय हाऊस ऑफ कलाम म्हणजे साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी येणार कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण रामेश्वरमचे पॉईंट्स बघणार आहोत, अब्दुल कलाम हाऊस, खूप काही बघणार आहोत, म्युझियम बघणार आहोत. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मंडळी, इकडे लॉग बघा कसे असतात, असे लॉग आहेत उलट्या साईडला चावी. तर आता रूम लॉक करतोय मी आणि आता बाहेर चाललोय. तर चला जाऊया. A few minutes later. तर मंडळी, आता रूम लॉक करून मी खाली आलोय आणि मला बघा काय दिसलं, तुम्हाला दाखवतो. विंटेज कार. मला इकडे विंटेज कार बघायलाच मजा येते. विंटेज कार ये भाडे कडक ना, कोणची तरी हाय. हा तर डेमो आहे मित्रांनो, याच्याहून भारी कार्स बघायला भेटतील आपल्याला. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायचं आहे. तर चला. आणि मित्रांनो, आज ऊन खूप आहे, थंडीत राहायची सवय लागलेली ना कोड्या किनारला, तर आज ऊन खायची सवय करायला लागेल. खूपच ऊन आहे इकडे, गरम होते थोडंफार. आणि मंदिर आमच्या हॉटेलच्या जवळच आहे. आता हॉटेलवरून निघालोय, गाडी पण आले. आता पहिला आपण जाणार आहोत धनेश्वरकोटी. तर खूप मजा मस्ती करणार आहोत. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, दुसरं काय नाही. चलो. A few minutes later. तर मंडळी, आता नाश्ता करायला थांबलोय, कारण धनेश्वरकोटीला नाश्ता करायसाठी कुठेच जागा नाही आहे, म्हणजे हॉटेल नाहीत, रेस्टॉरंट नाही तिकडे. तर मी आता नाश्ता करायला थांबलोय. तर मला नाश्ता करून भेटतो. मित्रांनो, हे पहा, केलीची पानं बघा कशी कापायला घेतली, छान प्रकारे. आणि बघा इकडे बाजूलाच नारळाच्या झाडाचा बाग आहे, खूप छान प्रकारे. A few minutes later. तर मंडळी, आपला नाश्ता खूप छान प्रकारे झालाय आणि आता आपण निघालोय धनेश्वरकोटीला. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं आहे. ओके, ठीक आहे, चलो जाते. बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अपने अपने माता पिता की जय. A few minutes later. हा भारताच्या रोडचा एंड आहे, म्हणजे इकडे रोड संपून जातो आणि पुढे डायरेक्ट श्रीलंका लागतो. तर खूप छान असा आमचा एक्सपिरियन्स होईल इकडे. तुम्हाला पिलर दिसत असेल, आपण तिकडे चाललोय. तर तुम्हाला तिकडचा व्ह्यू पण दाखवतो, खूप छान असा व्ह्यू आहे. तर बघा, आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला समुद्र पण दिसतोय बघायला. बघा, राईट साईडला शांत समुद्र आहे आणि इकडे खवललाय समुद्र. A few minutes later. वेलकम टू धनेश्वरकोटी. मित्रांनो, व्ह्यू बघा, दोन्ही साईडला समुद्र आहे, खूप भारी व्ह्यू आहे आणि हवा पण तशी सुटली. तर मंडळी, क्राऊड खूप आहे बघा, खूप क्राऊड आहे. आणि आम्हाला पार्किंगला लावायला जागा पण नव्हती भेटत. आणि आता गाडी पार्किंगला लावले आणि आता पुढे चाललोय. तुम्हाला पुढचा पण व्ह्यू दाखवतो, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी, इकडे भारताच्या रोडचा एंड होतो. हा बघा, एंड हा आहे ना. तुम्ही बघू शकता, दोन्ही समुद्र एक होत आहेत बघा, दोन्ही समुद्र एक होत आहेत ना मित्र. तर मंडळी, धनेश्वरकोटी नाव असण्याचं कारण म्हणजे आपल्या भारताच्या नकाशामध्ये कसं धनुष्य बनलेलं आहे, त्या कारणामुळे या एरियाचं नाव धनेश्वरकोटी नाव ठेवलेलं आहे. खूप छान मित्रांनो, व्ह्यू बघायला भेटलो ना, खूप छान वाटते. आणि समोरच श्रीलंका आहे आपला. तर मंडळी, इकडे मम्मी पप्पा व्ह्यू एन्जॉय करता वेळी श्रीरामचंद्र की जय, जय सियाराम. तर हाय बघा, आमचे ड्रायव्हर खूप छान गाडी चालवत आहेत. यांना आता लँग्वेज प्रॉब्लेम नाही होत, कारण की यांना हिंदी येते. तर मंडळी, हा फक्त आयलंड आहे, याच्या 30 किलोमीटर लांब श्रीलंका आहे. तर हा फक्त आयलंडच आहे. तुम्हाला हा श्रीलंका वाटत असेल, पण हा श्रीलंका नाही. हे बघा, तिकडं हा समुद्र आहे ना, या साईडचा समुद्र खूप शांत आहे आणि या साईडचा समुद्र थोडा खवललेला आहे. म्हणजे या समुद्रामध्ये लाटा खूप येत आहेत आणि त्या समुद्रामध्ये तेवढ्या लाटा नाही आहेत. बघा, थोडा डिफरन्स दिसत असेल तुम्हाला. त्या साईडचा समुद्र बघा एकदम शांत आहे, या साईडचा समुद्र एकदम वर खाल होतोय. खूप छान असा व्ह्यू एन्जॉय करता वेळी मी. आणि प्रॉपर आता मी बघा कुठे सरळच आहे प्रॉपर. आणि तुम्हाला माझं लोकेशन दाखवतो, कुठे आता उभं आहे परफेक्ट. मंडळी बघा, किती क्राऊड पोहतोय बीचवर आणि हा पाणी खूपच थंड आहे मित्रांनो. 1 hour later. मंडळीकडे खूप छान परंपरा आहे का आपल्याला प्रत्येक घराच्या जवळ रांगोळी पाहायला भेटते. आता मंडळी, आम्ही
फिश खायला आलोय खूप छान असे आणि इकडे शेल्टर बांधतात तिकडे तुम्हाला फ्रेश फ्राय करून भेटते खूप छान अशी. आणि मंडळी तुम्हाला सांगायचं आहे काहीतरी ते पाहता तुम्ही समोर इकडे सुनामी आली होती मोठी. हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे खूप मोठी सुनामी आली होती तेव्हा सगळं गेलेलं घरं दारं त्यांचे सगळे गेलेले. इकडे चर्च पण होतं सगळं तुटून गेलेलं. आता आम्ही शेल्टरमध्ये फिश खायला थांबलोय. इकडे यांचा खूप छान असा बिझनेस आहे. हे फिश विकतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शेल्टर दिसतील. इकडे लाईननी शेल्टर आहेत प्रत्येक ठिकाणी. तर खूप छान यांचा बिझनेस पण चालतो. मंडळी ही मंडळी सगळी इकडचीच आहे पण इकडे सुनामी येते म्हणून ती लोक आता तिकडे राहायला गेलेत. आणि इकडे रात्री अलाउड नाही कोणाला एंट्री नाही कारण की तुम्हाला दिसत असेल प्रत्येक ठिकाणी दिसत असेल इकडे कुठेच लॅम्प नाही फक्त असे सिंगल लॅम्प लावलेत प्रत्येक 2-3 ठिकाणी लावलेत ते पण असे दिसतच नाही. तर मंडळी कोलंबी बघू शकता किती मोठी कोलंबी आहे. आणि इकडे बागडा पण आहे बघा खूप छान असा बागडा आहे. आणि तुम्ही बघू शकता या फिशला काय बोलतात तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा समुद्री खेकडे पण आहेत इकडे खूप छान असे मोठे मोठे आहेत बघा बर्फात ठेवले सगळे मस्त आहे. तर मंडळी पहिला मला वाटलं का घ्यायचंच आहे पण नाही मंडळी. हे बघा मस्तपैकी चूल बनवून ठेवले आणि नारळाच्या साल्याचा उपयोग करतात खूप छान प्रकारे. मित्रांनो नारळ असा पदार्थ आहे का त्याच्याशी खाऊन पण शकतो पिऊन पण शकतो आणि त्याचा उपयोग पण करू शकतो. खूप छान आहे ना. हे पहा खूप मोठा लाईट हाऊस आहे इकडे. आपण वरती जाऊन व्हिजिट करणार आहोत तर तुम्हाला वरतून पण व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करेन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा दुसरं काय नाही बाबा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हा ये बागडा गेलाय आपल्यात मस्तपैकी बघा चलते आपला बागडा एक नंबर ये पडे. तर मंडळी खूप छान अशी मासली होती खायला. तर आम्ही बागडे खाल्ले कोलंबी खाल्ली खूप छान अशी. आता लाईट हाऊसमध्ये आलोय तुम्हाला लाईट हाऊसचा व्ह्यू दाखवतोय वरतून तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी ते बघा लाईट हाऊसचं नाव आहे धनेश्वर कोडी लाईट हाऊस दीपस्तंभ. तर मला आज माहीत पडलं दीपस्तंभ बोलतात मराठीमध्ये. तर चलो लेस बघा वरतून व्ह्यू पाहिजे आहे. तिकीट आहे 25 रुपये एक पर पर्सन 25 रुपये. तर चालू आहे मंडळी. सीड्या पण आहेत वरती जायला पण इकडे लिफ्ट ठेवले तर आम्ही लिफ्टने चाललोय मस्तपैकी. हे बघा सीडीचा व्ह्यू बघा एक नंबर आहे. A few minutes later. तर मंडळी 11th फ्लोअरची बिल्डिंग आहे पण 5च ठिकाणी थांबते म्हणजे 5च फ्लोअरवर थांबते फक्त. आणि व्ह्यू बघा वरतून लाईट हाऊसचा एक नंबर व्ह्यू आहे बघा खूप छान असा व्ह्यू आहे. व्ह्यू बघा धनेश्वर कोडी ओ ये बडे. व्ह्यू बघा मित्रांनो व्ह्यू बघा वरतून एक नंबर व्ह्यू आहे धनेश्वर कोडी एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो बघा. दोन्ही साईडला समुद्र. मित्रांनो मी तुम्हाला खालून पण दाखवलेलं सुनामीमध्ये घरं गेलेत सगळ्यांची घरं गेले बघा सगळ्यांचे वाट लागले. तेव्हा चर्च पण गेलेलं तिकडे चर्च होतं बघा तिकडे चर्च होतं आणि आपण ते चर्च पण नाही आहे बघा सुनामीमध्ये सगळे गेले. मित्रांनो इकडं रोडचं काम भारी केलं आहे मित्रांनो एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट आणि बघायला पण भारी वाटतं खूप. हो ये खडक. 1 hour later. तर मंडळी आता आम्ही 1 तास फिरलो तेव्हा मला रेस्टॉरंट भेटलं APS हॉटेल. तर आता जेवण घेतो आणि तुम्हाला जेवण दाखवतो ना. आणि मंडळी इकडे रेस्टॉरंट भेटणं ना खूप टेन्शनचं काम आहे मित्रांनो कारण की इकडे ना नॉनव्हेज फूड जास्त भेटतच नाही. आता आम्हाला सी फूड पण खायचं आहे तर खूप फिरलो आणि इकडे आम्ही भेटलो बघा APS खूप छान आता रेस्टॉरंट आहे आपण तिकडे एन्जॉय करूया. तर मंडळी आता जेवायलाच बसणार आहे तर तुम्हाला मेन्शन पण करून घेतो हर्ष पाटील आणि इंडियन ब्लॉगर खूप छान तुम्ही कमेंट केले थँक्यू कमेंट केल्याबद्दल. असंच मला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सपोर्टची पण गरज आहे मित्रांनो. तुम्हाला सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला पण मी मेन्शन करू शकतो कमेंट करा तन्मय पाटील ब्लॉग्स फक्त मी कमेंट करतो तसे सेम कमेंट करायचे आहे. तर मंडळी हे बघा फिश पण आले दाखवायसाठी. इकडे बघू शकता आपल्या शेगमावर आहे म्हणजे बोई मासा आहे. हा बघा या मासलींचं नाव काय मला माहीत नाही. आपली इकडे कोलंबी आहे ना इकडे चिकन आहे. तर चला जाऊया
आता मागतो काय मागायचं आहे ते तुम्हाला दाखवतो कसं बनवले कसं नाही. 1 hour later. मंडळी मी जेवण घेतलं, खूप छान असं जेवण होतं आणि मासली पण खाली, खूप छान अशी मासली होती. आणि मंडळी हे रामेश्वरमध्ये एकच स्टॉल आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे सी फूडचं, तर तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता. खूप छान असं रेस्टॉरंट आहे. तर चला आता पॉईंट्स पण बघायचे आहेत, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप धमाल मस्ती करणार. A few minutes later. मंडळी हे पहा, हे डॉक्टर अब्दुल कलाम जींचं म्युझियम आहे, खूप छान असं. आपण आता तिकडे चाललो आहे आणि तिकडे फोन अलाउड नाही आहे, तर फोन घेऊन जाऊ नाही शकत. तर मी इंटरनेटवरून तुम्हाला काही फुटेज काढून मी दाखवतो, तर नक्की बघा. मी दाखवून तर नाही शकत तुम्हाला म्युझियममध्ये काय काय आहे, पण काही व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील इंटरनेटवर ते दाखवू शकतो, तर दाखवतो. तर बघा, नक्की बघा. 1 hour later. तर मंडळी अब्दुल कलामजीचं म्युझियम खूप छान होतं आणि आम्ही त्यांची समाधी पण बघितली आणि जे त्यांनी शेवटला कपडे घातलेले ते कपडे पण होते. खूप छान असं म्युझियम होतं. आणि मंडळी आम्ही आता बीचच्या जवळ आलेलो, कारण की आम्हाला रामदगड बघायचा होता, रामदगड आणि राम सेतू बघायचा होता. पण मंडळी सगळं बंद केले. 2 महिन्या अगोदर इकडे होड्या बोललेल्या, म्हणजे डुबलेल्या होड्या, तर त्याच्यामुळे बंद केले गव्हर्नमेंटने सर्व. तर आता आम्ही चाललो परत. A few minutes later. तर मंडळी हा तुम्ही बीच पाहता, इंडियाचा सगळ्यात डेंजरस ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक, कारण की हा ना पूर्ण फोल्ड होतो. आता ट्रेन आली तर ट्रेन इकडून आणि ट्रेन शिकायला उघडतो असं आहे त्याची. पण आता काम चालू आहे सध्या ब्रिजचं, त्याच्यावर ट्रेन दिसल्यास ती बघायला भेटल्यास त्या ट्रेन. आणि हा जुना ब्रिज आहे ना, हा बंद पडला आहे. त्या जुन्या ब्रिजवरून आता कोण नाही जात, फक्त तो नवीन ब्रिज आहे त्याच्यावरून सगळी माणसं जातात. आणि मंडळी इकडे हवा खूपच सुटले. मंडळी बघू शकता, माझा आवाज येतोय का नाही मला ते पण नाही माहिती, पण हा मंडळी इकडे खूपच हवा सुटले. आणि मंडळी हा गाव दिसतोय ना, या गावाचं नाव आहे पामन गाव आणि या ब्रिजचं नाव आहे पामन ब्रिज. तर तुम्ही बघू शकता, खूप छान असा ब्रिज आहे आणि खूप मोठा पण आहे. आम्ही बघा तिकडून आलो, या साईडने आलोय, अजूनपर्यंत एंड नाही होत, बघायला नक्की बघा. तर मंडळी त्याला मासा बघा भेटलाय आत्ताच, वडा मासा भेटलाय, फिशिंग करतो तिकडे मस्तपैकी. आणि मित्रांनो हाच मित्रांनो ब्रिज, खूप छान असा ब्रिज आहे. आणि हा ब्रिज पूर्ण ओपन व्हायचा, आता नाही होत. आणि आता ट्रेन पण बंद केलं या ब्रिजवरून आणि त्या ब्रिजचं काम चालू आहे, मोठ्या ब्रिजचं. तर बघू शकता तिकडे काम अजूनपर्यंत चालू आहे, खूप छान प्रकारे काम चालू आहे. आणि जेव्हा चालू होईल तेव्हा आपण नक्की बघायला येऊ. आणि आम्ही रामसेतू बघायला जाणार होतो. हे बघा इकडे रामसेतू आहे, पूर्ण तिथपर्यंत श्रीलंकापर्यंत रामसेतू आहे. 1 hour later. तर मंडळी तर आता आलो आहे हाऊस ऑफ कलाम, म्हणजे APJ अब्दुल कलामच्या घरी आलो आहे. बघा डॉक्टर साहेबांच्या घरी आलो आहे. तर बघूया, इकडे पण म्युझियम बनवले, मिशन ऑफ लाईफ. बघा स्टार्टिंगला स्टॉल खूप छान आहे. चला गर्दी बघा, क्राऊड बघा किती क्राऊड आहे, खूपच क्राऊड आहे. 1 hour later. मंडळी खूप छान असं म्युझियम होतं, खूप भारी वाटलं बघून. पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणजे फोन अलाउड नव्हता, तर मी काही शूट करून शकलो नाही. पण खूप छान असं म्युझियम होतं आणि आतमध्ये खूप छान छान असे थॉट्स पण लिहिलेले घरात, तर खूप भारी वाटलं. त्याच्यातलं मी तुम्हाला एक थॉट सांगतो. देर इज नो बिगर गॉड दॅन युअर मदर. तर खूप छान असा थॉट्स होता, मला खूप आवडला. आणि मंडळी त्यांच्या ब्रदरचं, म्हणजे अब्दुल कलामजींच्या ब्रदरचं तिकडे वरती दुकान पण आहे, खूप छान असं. तिकडे तुम्हाला खूप छान छान वस्तू भेटतील, सेल करतात तिकडे. आणि इकडे पॅकेजिंग पण खूप छान प्रकारे करून देतात. आणि त्यांच्या खाली पण मोठं स्टॉल आहे, तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील, थॉट्स बुक घ्यायचे असतील तर तुम्ही तिकडून परचेस करू शकता. की तुम्हाला दाखवतो पण फुटेजमध्ये. मी तिकडे आतमध्ये शूट करून शकलो नाही जास्त काही, कारण की अलाउड नव्हतं त्यामुळे. खूप छान असं म्युझियम होतं. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे रूमवर, कारण की सकाळपासून फिरतोय बस एवढंच. आणि 2 पॉईंट तर बघायला नाही भेटले आपल्याला, जसं की राम सेतू आणि रामदगड पण बघायचा होता, तो पण नाही बघायला भेटला. पण हा मित्रांनो आमचे दुसरे पॉईंट खूप छान प्रकारे गेले, खूप भारी वाटलं बघायला. आणि तुम्ही पण एन्जॉय केला असेल ब्लॉग. तर आता भेटूया, जेवायला जायचं आहे, बघूया रेस्टॉरंटमध्ये काय काय फिश भेटणार आहे आपल्याला खायला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, दुसरं काय नाही. A few minutes later. मंडळी आम्ही फायनली रेडी झालो आहे सगळीजण. सगळीजण आता फ्रेश झाले, कारण की सकाळपासून तर फिरतच होतो. आणि आज खूप धमाल मस्ती केली मंडळी. आणि मी
विचारपूस केली इकडे, म्हणजे विचारलं काही लोकांना, तर मला समजलं का देवलात फोन जॅमर आहे, म्हणून आपल्याला फोन घेऊन जाऊन देतात, पण तिकडे गेल्यावर आपला फोन पूर्ण जाम होऊन जातो. तर माझ्या फोनला तेच झालेलं, तर फोन पूर्ण जाम झालेला माझा, आणि माझा ऑडिओ पण कनेक्ट नव्हता होत. नंतर मी थोडीफार प्रोसेस केली, त्याच्यानंतर माझा ऑडिओ यायला लागला. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, त्याच्यात मी सगळं डिटेल सांगितलेलं आहे खूप छान प्रकारे, तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. 5 minutes later. तर मंडळी एकच रेस्टॉरंट आहे सी फूडचं, म्हणून आपल्याला काही ऑप्शन नाही आहेत, म्हणून आम्ही परत आता इकडे चालू आहे जेवायसाठी. मंडळी हे पहा, दुपारी जी मासली होती तीच मासली आहे, फक्त याच्यात एक बागडा वाढला आहे आपला, तर आपण आता बागडा खाणार आहोत खूप छान प्रकारे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, दुसरं काय नाही. A few minutes later. तर मंडळी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मी आता खूप छान प्रकारे जेवलो आहे, पोट भरून जेवलो आहे, बागडा खाला, खूप भारी वाटते, खूप छान असा बागडा होता. आणि मंडळी मला या छोट्या मंडळींनी मला एक गोष्ट सांगितली धनेश्वर कोटीची, खूप हॉरर स्टोरी आहे आणि रिअल पण आहे. एक गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तीच आहे, रिअल गोष्ट आहे ही, कारण की जी आपली सुनामी आलेली त्याच्यातली गोष्ट आहे. तर मी ऐकून आता माझ्या अंगाला काटे पण आले, खूप भारी स्टोरी होती, हॉरर स्टोरी आहे. मी आता विचार करतोय तुम्हाला ती गोष्ट सांगू का नको, कारण की हा व्हिडिओ माझे छोटं मुलं पण बघतायत, तर थोडी रिस्क आहे, त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मी गोष्ट सांगू का नको, हॉरर स्टोरी सांगू का नको, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्यासोबत जीविका पण सांगणार आहे आणि कनिष पण सांगणार आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके डाल काय तू पण येतात परी पण आहे आमच्या जोडला, परी ये तू ये लवकर ये, कॅमेरा चालू आहे, लवकर ये. परी पण आहे आमच्या जोडला. हॉरर स्टोरी ऐकशील ना तू? चलो कमेंटमध्ये मला नक्की सांगा हॉरर स्टोरी सांगू का नको. ओके डन. A few minutes later. तर मित्रांनो APS रेस्टॉरंट तिकडे आहे आणि इकडे व्हेज रेस्टॉरंट आहे समोर, हे पण व्हेज रेस्टॉरंट आहे, कारण की मम्मीचा उपवास होता आज दत्त जयंतीचा, तर त्यांचा उपवास पण तुटला नाही पाहिजे म्हणून त्यांना व्हेज राईस मागितलं होतं खायसाठी. आणि आम्ही मस्तपैकी मासली खाल्ली, खूप छान अशी मासली होती, खूप भारी लागली. आणि मंडळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती हॉरर स्टोरी सांगू का नको. आणि मी ब्लॉग एंड करतो आहे, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट काय करायची तुम्हाला माहिती आहे, तन्मय पाटील ब्लॉग्स प्रॉपर कमेंट करायची आहे, मी कमेंट करतो तशीच तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि मंडळी काही लोक चुकीची कमेंट करत आहेत, तर मी त्यांना मेन्शन बॅग नाही देत, पण मी त्यांना सांगून तर शकतो की तुम्हाला प्रॉपर कमेंट करायची आहे, हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग मी कमेंट करतो तशीच तुम्हाला कमेंट करायचं आहे, दुसरं काय नाही. आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉग्स आवडत असतील माझे तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा, मी सबस्क्राईब करायला जबरदस्ती नाही करत. बाय बाय.